तुम्ही पण लावलेले त्याच्यामध्ये डाळिंब असतं साहेबांचे बी आपण डाळिंबाच्याकडे आलेलो होतो वाटतं. डाळिंब आहे, कोणाचे पेरू आहे, कोणाचे आंबे आहे, कोणाचे सीताफळ आवळे. हा जवळपास चांगला एरिया आहे, तो फळबागेचा आहे, चांगला वाटतं. तर तुम्हाला MRHS मध्ये असेल तर 2 एकरच्या खाली घ्यायचं असेल त्याला MRHS मध्ये आपण अनुदान देतो. त्याच्यामध्ये भरपूर पिकं आहेत जे मी आता सांगितलं ते. त्याच्या व्यतिरिक्त बांबू आहे, बांबूला जवळपास तरी 7 लाख रुपये अनुदान आहे. जे तुमची जमीन खराब आहे, पडीचे, तिथं काही देऊ शकत नाही. तिथं जर बांबू लावला तर तुमचं एकदम चांगलं होऊन जाईल आणि उत्पन्न पण भेटेल आणि तुमची जमीन पण कामात होईल आणि त्याला अनुदान पण भेटणार आहे. तसं त्याच्यानंतर त्याला 2 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असतं त्यांनी गावसाहेब फुलकरमध्ये ऑनलाईन करायचं. त्याला काही जॉब कार्ड वगैरे लागत नाही, त्याला फक्त ऑनलाईन करायचं 7/12 असतो. आता काय तुम्हाला 7/12 वगैरे काढायची गरज नाही. ॲग्रिस्टॅग योजना केल्यामुळे आपोआप त्याला 7/12 लिंक झालेला आहे. जसं आपले डोळे, अंगठे, नाक, कान याला लिंक झाले. कशाला? आधार कार्डला. माहिती आहे का तुम्हाला? आधार कार्ड नवीन आलं होतं. आधार काय आपल्याला ते कळत नव्हतं. तसं आता ॲग्रिस्टॅग काय आहे, ॲग्रिस्टॅग हे आपल्याला काही कळत नाही. ॲग्रिस्टॅग मध्ये तुमचा जो नंबर येतो त्या नंबरला तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी सगळी जमीन त्या 7/12 त्या नंबरला जोडलेला आहे. तुम्हाला काही नाही, थोडा नंबर काढायचा. जसं आपण गेलो का बँकेत गेलो, अंगठा दाबला, काय भेटतं? पैसे भेटतं. काही बँक पासबुक लागतं का? पहिले लागायचं, आता लागतं का? नाही. जरी मागितला, अंगठा दिला तरी होतं. तसंच आता आहे. आता तुम्हाला कुठं तो कागद घेऊन जायची गरज नाही, 7/12 घेऊन जायची गरज नाही. आता तुम्हाला तो जो ॲग्रिस्टॅगचा नंबर दिलेला आहे, तो ॲग्रिस्टॅगचा नंबर टाकला दिला तरच होतं. आता आमचे बऱ्याच जणांना बियाण्याचं मुक्त बियाणं म्हणजे फ्री बियाणं वाटतं. सोयाबीन असेल, कोणाचं भुईमुग असेल, आपण नंबराला लागला असेल ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला लागलाय वाटतं, तुम्ही बघले तुम्हाला त्यांना आपण ज्यांनी ॲग्रिस्टॅग केलेले त्यांना ते ऑनलाईन अर्ज करता आलेले तुम्ही बघितलं असेल. ज्यांनी केलेले नाही आणि ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्यांना सगळ्यांना सोयाबीन लावून गेले. तुम्हाला कळलं असेल. तसं आपण सगळ्यांनी ॲग्रिस्टॅगचा नंबर काढून घ्यावा. ॲग्रिस्टॅगच्या नंबर अनुदान भेटणार नाही, हे कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यामुळे ॲग्रिस्टॅगवर बंद जाता खुलणार नाही. सगळा कागद त्या ॲग्रिस्टॅगच्या नंबरवर म्हणजे शेतकऱ्याचा ओळख पत्रक आहे त्याच्यावरच तुमचं सगळं येणार आहे. म्हणून तेवढं हे काढून घ्यायचं. तसंच ड्रोनचं आहे. ड्रोनला जवळपास तुम्हाला 10 लाख रुपये अनुदान आहे. आपण पूर्वी ठिबक लय विशेष वाटायचं, आता ठिबक जनरल होऊन जायचं. तसंच आता ड्रोन पण बराच विशेष वाटतं, त्याला 10 लाख पर्यंत अनुदान आहे. 5 पण आहे, 6 पण आहे, 7 पण आहे. जसं असेल तसं शेतकरी गट असेल, महिला असेल तर मग तुम्ही ड्रोनला पण आता भविष्यात असं होईल की जी पायलट महिला असेल किंवा पायलट मुलगा असेल तुम्हाला ड्रोनद्वारे फवारणी खताची, औषधाची सगळी फवारणी ड्रोनद्वारे करता येईल. अशा पद्धतीने भविष्यात तसेच आता माणसं तयार होतील. ड्रोन हा विषय भविष्यात पण आता कॉमन होईल. हे तुम्हाला आहे याची गोपीनाथ मुंडे अपघात विमा आहे. एखाद्याला लागलं म्हणजे एखाद्याला समजा एक हात गेला, पाय गेला, डोळा गेला किंवा मारला, तुम्ही 1 महिन्याच्या आत जर आपल्याला अर्ज दिले तर आपण त्याला 2 लाख रुपये देतो. पूर्वी कसं होतं तुम्हाला आठवत असेल, ती कंपनी होती. ती कंपनी 6-6 वर्षांनी, 3-3 वर्षांनी लय खेटा घालायला लावायची. म्हणजे अपघात झाला म्हणजे ती वाईटच घटना असते. परंतु शेतकऱ्याकडून एक चांगली मदत म्हणून तुम्हाला 2 लाख रुपये भेटतात. जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा कशाने मृत्यू झाला किंवा त्याचा कायमचा अपंगत्व आलेला असेल तर कायमचा अपंगत्व एक हात गेला किंवा एक पाय गेला किंवा एक डोळा गेला तर 1 लाख रुपये भेटतात. आणि 2 हात 2 पाय जर गेले असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये भेटतात. किंवा वारला तरी 2 लाख रुपये त्या संबंधित जो वारस आहे त्यांना भेटतात. आणि ते जे समिती आहे त्या समितीमध्ये मी सचिव आहे, तहसीलदार अध्यक्ष आहेत. आमच्या दोघांचे जवळपास संघ याच्यामध्ये तुमचं लगेच फायनल होतं आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही. जवळपास 2-3 महिन्यानं अनुदान उपलब्ध असेल तर 1 महिन्याने तुम्हाला पैसे भेटून जातात. ते तुम्ही लाभ घेऊ शकता. अशा बऱ्याचशा योजना आहेत. तुम्हाला काय विचारायचं असेल तर सांगा, मी सांगतो. तर महिलांच्या गटांच्या आहेत. आता ऑनलाईनचं एक महत्त्वाचे जे तुम्हाला सांगावं असं माझी इच्छा आहे की आता जवळपास गव्हर्नमेंटच्या डोक्यात एकच कन्सेप्ट आहे की गट करायचं, गटाला अनुदान देऊ, गटाला वैयक्तिक वर्ष कमी करता आहे. बरोबर आहे. हां, आता गट आमच्या जेवढ्या स्कीम आहेत त्या गटवरच भेटणार आहेत असं मला पण दिसतंय. ज्यावेळेस तुम्ही जसं आपल्या चर्चा करताना लक्षात येते यांचं नेमकं
कन्क्लुजन करताना आपण सांगू. तर गट जर असलं तुम्हाला आहे, तर जर तुम्हाला कोणाला सोयाबीनचं पूर्ण प्रकल्प घ्यायचा असेल किंवा कशाचा घ्यायचा असेल, भुईमुगचा घ्यायचा असेल, तूरचा घ्यायचा असेल, उडीदचा घ्यायचा असेल, बाजरीचा घ्यायचा असेल, तर गावातला जो गट असेल त्या गटाच्या एका अध्यक्ष किंवा सचिवनं ऑनलाईन अर्ज करायचा, जे साहेबांनी सोयाबीनसाठी वैयक्तिक केला होता. त्या गटाला ते बियाणं पण भेटल, त्याला औषध पण भेटल, खत पण भेटल, सगळं त्या गटाला भेटल. म्हणजे तुमच्या गटामध्ये 25 लोक असतील तर त्या 25 लोकांना ते औषध खत वगैरे सगळं भेटल. तुम्ही काय डायरेक्ट भेटत होते, आता ते गटामार्फत तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन त्या महाडीबीटीला ऑनलाईन गटामार्फत. आणि आता 2 दिवसाकडे गटाचं ऑनलाईन ऍप्लिकेशन होत नव्हतं, बंद होतं ती साईट. आता त्यांनी ते ओपन करून दिलेले आहे. त्याच्यामुळं आता ज्याला घ्यायचं असतं, आता समजा तुमचा कोणता गट असेल, बाबा तुमचा असं नाही एखादा गट पण ते गटामध्ये असतील ना तुम्ही, किंवा महिला असतील गटामध्ये, तुम्ही आहेत ना, तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा. आता तुम्हाला सोयाबीन पेरता काय करता इकडं मका, समजा बाजरी, यांना आता समजा या महिला आहेत, यांच्या राज्याला औषधी असेल, मग तुमच्या ज्या 25 महिला आहेत किंवा 25 शेतकरी तुम्ही जेवढे असतील, त्यांनी काय करायचं, अध्यक्ष किंवा सचिवने ॲग्रीस्टॅक नंबर लावून किंवा त्या गटामार्फत ऑनलाईन अर्ज करायचा. आणि तेवढ्या 25 लोकांना तुम्हाला गटामार्फत ऑनलाईन अर्जामार्फत काय भेटल, बाजरीचं केलं समजा तर बाजरीचं तुम्हाला बियाणं भेटल, खत भेटल, औषध भेटल, तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन भेटल, अशा सगळ्या तुम्हाला त्याच्यावर गोष्टी भेटणार आहे. जर कोणाला विचारायचा सांगायला भरपूर आहे, ठीक आहे, जवळपास बोला. मी ऑफलाईन अर्ज केलेला आहे माझा काळीचा, पावती पण आणलेली.